नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा GMC छत्रपती संभाजीनगरमध्ये 354 जागेसाठी जी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी भरती निघण्यात आलेली होती। तर यामध्ये कॉलेजमध्ये चतुर्थ श्रेणीसाठी आणि या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जे आहे ते या ठिकाणी सर्वात जास्त जागा ज्या आहेत ते होत्या आणि सर्वांनी या ठिकाणी हॉस्पिटलसाठी या ठिकाणी भरती केलेली होती। तर या ठिकाणी आपण बघणार आहोत की तुमची एक्सपेक्टेड कट ऑफ जी आहे ती किती राहू शकते या ठिकाणी जनरल कॅन्डिडेटसाठी। तर बघा या ठिकाणी तुमचे जे टॉप 600 कॅन्डिडेटची लिस्ट आपल्याकडे आलेली आहे। तर जे मेरिट लिस्ट रिलीज करण्यात आलेली होती हॉस्पिटल क्लास 4साठी। तर या ठिकाणी टॉपचे जे 600 स्टुडंट्स आहेत त्यांना आपण या ठिकाणी अरेंज केलेले आहे डिसेंडिंग ऑर्डरनुसार। तुम्ही बघू शकता टॉपचा मुलगा या ठिकाणी 172 मार्क आहे टॉपच्या मुलाला, त्यानंतर 169, त्यानंतर 168, त्यानंतर 168 बघा अशा प्रकारे या ठिकाणी सर्वात शेवटचा 600 नंबरच्या मुलाचे आपण रँक मार्क्स बघून घेऊया। तर बघा या ठिकाणी 600वा नंबरचा मुलगा जो आहे त्याला 145.07434 इतके मार्क्स मिळालेले आहे गीतेश ज्ञानू मोरे याला। तर हे टॉप 600 स्टुडंट्स आहे, यांना हमखास डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवल्या जाणार आहे। परंतु यावरून आपल्याला अंदाजा लागतो की जनरलचा कट ऑफ किती जाऊ शकतो। तर बघा जनरलचा कट ऑफ या ठिकाणी तुम्हाला सांगून देतो किती लागू शकतो। तर बघा जनरलमध्ये या ठिकाणी जागा बघा किती होत्या। तर टोटल 285 जागा होत्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी व सभाकक्ष पदांच्या। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खुल्या प्रवर्गाच्या या ठिकाणी 59 जागा होत्या आणि सर्वसाधारण जागा 19 होत्या। तर या सर्वसाधारण जागा ज्या आहे 19, त्यामध्ये जे टॉपचे 19 मुलं आहे ते लागणार आहे। टॉपचे 19 मुलं या ठिकाणी लागणार आहे। तर बघा या ठिकाणी तुम्हाला दाखवून देतो टॉपचे 19 मुलं कोण कोण आहे। तर बघा टॉपचे 19 मुलं जे हमखास लागणार आहे। तर या ठिकाणी 19 नंबरचा मुलगा बघा 162। तर यावरून तुम्हाला सांगून देतो जनरलची कट ऑफ जी आहे ती 162.87066 राहणार आहे। कारण की हे टॉपचे 19 मुलं ज्यांना टॉपची मार्क आहे ते या ठिकाणी जनरलच्या खुल्या प्रवर्गामध्ये सिलेक्ट होत असतात। आणि बघा यानंतर OBC वगैरे, तर या खालचे 19च्या खालचे जे काही या ठिकाणी ओपनची मुलं असतील ते या ठिकाणी लागणार नाही आहे। 19च्या खालचे जे काही ओपनचे मुलं असतील खुल्या प्रवर्गाचे ते या ठिकाणी भरतीतून बाद होणार आहे। आणि त्याच्यापैकी जे OBCचे मुलं असतील, त्यानंतर जे OBCचे मुलं असतील बघा ते OBCचा खुल्या प्रवर्गाच्या जागा बघा किती आहे। तर OBC इतर मागासवर्गीय बघा 70 टोटल जागा आणि 22 सर्वसाधारण जागा। तर त्यानंतर जेवढे काही OBCचे मुलं असतील त्यापैकी 22 मुलं OBCच्या खुल्या प्रवर्गाच्या जागेत लागून जातील। 22 मुलं, त्यामध्ये मुलं आणि मुली दोन्हीही येतील। तर 19 नंतर 22 या ठिकाणी त्यांची कट ऑफ आपण या ठिकाणी जोपर्यंत त्यांची कास्ट माहीत पडत नाही, त्या ठिकाणी माहीत पडत नाही तोपर्यंत या ठिकाणी सांगू शकत नाही। परंतु या ठिकाणी बघू शकता तुम्ही 150च्या आजूबाजूला बहुतेक त्यांची कट ऑफ जाऊ शकते। OBCची 150च्या आजूबाजूला त्यांची कट ऑफ राहू शकते, कारण की यामध्ये मॅक्झिमम मुले जनरल कॅटेगरीचे आहेत आणि ते या ठिकाणी बाद होऊन जातील आणि बाकीचे जे OBCचे या ठिकाणी राहतील। त्यानंतर बघा या ठिकाणी SC बघा या ठिकाणी 17 जागा आणि 5 सर्वसाधारण जागा। तर SCची कट ऑफ किती राहू शकते। तर SCची कट ऑफ या ठिकाणी बघा यापैकी सर्व OBCचे लागलेले तर ते मुलं बाद होऊन जातील आणि त्यानंतर SCची कट ऑफ जी आहे ती या ठिकाणी 145 इतकी राहणार आहे। 145 इतकी SCची कट ऑफ राहणार आहे। आणि त्यानंतर बघा ST कॅटेगरीची कट ऑफ जी आहे ती 135 ते 140 राहू शकते आणि बाकीच्या कॅटेगरीच्या कट ऑफ तुम्ही यापेक्षाही खाली पकडू शकता। तर हा PDF जो आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे। हा PDF तुम्ही बघून घ्या। टॉप 600मध्ये तुमचे नाव आहे की नाही ते या ठिकाणी नक्की सांगा। तर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।